अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचे आपल्या गुरुमाऊली या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते। तुमच्यावरती आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावरती समर्थांची सदैव कृपा दृष्टी राहावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। आज आहे चंपाषष्ठी। चंपाषष्ठीचे महत्त्व आणि कथा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मल्हारी मार्तंड हे नाव कसे पडले याबाबतची ही छोटीशी माहिती। चंपाषष्ठीच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मनी आणि मल्ल या दोन्ही राक्षसांचा वध केला होता। मल्हारी मार्तंड हा महादेवाचाच एक अवतार होता। ब्रह्मदेवाने मनी आणि मल्ल या दोन्ही राक्षसांना तुमचा कोणीही वध करू शकणार नाही असा वर दिला होता। त्यानंतर मनी आणि मल्ल या राक्षसांनी लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली। त्यानंतर या त्रासाला कंटाळून ऋषीमुनींनी देवाकडे मदत मागितली। त्यावेळी भगवान शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपले 7 कोटी अर्थात येळकोट सैनिक घेऊन राक्षसांवरती हल्ला केला। त्यानंतर मार्तंड भैरवांनी मणी राक्षसाला त्याची छाती फोडून त्याचा पराभव केला। त्यावेळी मणी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे आणि माझे अश्वारूढ रूप तुझ्या शेजारी राहू दे अशी इच्छा व्यक्त केली। त्यानंतर भगवान शंकराने त्याला तसा वर दिला। मणी राक्षसाचा वध केल्यानंतर मार्तंड भैरव आणि मल्ल राक्षसाचाही पराभव केला। त्यानंतर मल्ल शरण आला आणि त्याने ही मार्तंड भैरवाकडे वर मागितला की माझे नाव तुझ्या नावाआधी जोडले जावे अशी मागणी केली आणि असा वर देण्यासाठी विनंती केली। त्यानंतर मार्तंड भैरवाने मल्ल राक्षसाचा आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून मार्तंड भैरवांनी मल्हारी मार्तंड असे म्हटले जाऊ लागले। या दिवशी मल्हारी मार्तंड देवताला वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो। त्याचबरोबर ह्याला भरीत आणि रोडगे असेही काही ठिकाणी म्हटले जाते। तसेच याच दिवशी कुत्र्यांना खंडोबाचा अवतार मानला जातो। त्यामुळे या दिवशी कुत्र्यांची पूजा करून नैवेद्य दाखवला जातो। अशी ही 60 उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण होऊन बोला येळकोट येळकोट, जय मल्हार, जय सद्गुरू।